വടക്കുംനാഥന്റെയും തൃപ്രയാർ ശ്രീരാമസ്വാമി ക്ഷേത്രത്തിന്റെയും ഗുരുവായൂർ ക്ഷേത്രത്തിന്റെയും ഈ പാവനമായ ഭൂമിയെ ഞാൻ നമിക്കുന്നു. കുറച്ചു നാളുകൾക്ക് മുമ്പ് എനിക്ക് തൃപ്രയാർ ശ്രീരാമ संकल्प पत्र देश के विकास का संकल्प पत्र है। बीजेपी के संकल्प पत्र में मोदी युड़े गारंटी होती है। आयुष्मान भारत के तहत केरला के 73 लाख से ज्यादा लाभार्थियों को आर्थिक मदद मिली है। अब बीजेपी ने घोषणा की है कि 70 ईयर से अधिक आयु के सभी सीनियर सिटीजन्स को आयुष्मान योजना के तहत फ्री मेडिकल ट्रीटमेंट मिलेगी और यही मोदी युड़े गारंटी। मोदी युड़े गारंटी यानी पीएम आवास योजना में गरीबों के लिए 3 करोड़ नए घर बनेंगे, नए आवास बनेंगे। यहां केरला में भी हजारों गरीबों को नए घर मिलेंगे। मोदी युड़े गारंटी यानी केरला के हर जन औषधि केंद्र पर लोगों को 80% डिस्काउंट पर सस्ती दवाई मिलती रहेगी। मेडिसिन विथ 80% डिस्काउंट। मोदी युड़े गारंटी यानी हमारे युवाओं को मुद्रा योजना में अब 10 लाख की जगह 20 लाख रुपीस का सपोर्ट मिलेगा। സുഹൃത്തുക്കളെ, ഇന്നലെ വിഷുവിന്റെ പുണ്യദിനത്തിലാണ് ബിജെപി തങ്ങളുടെ പ്രകടന പത്രിക പുറത്തിറക്കിയത്. ബിജെപിയുടെ പ്രകടന പത്രിക രാജ്യത്തിന്റെ വികസനത്തിന്റെ കാര്യപരിപാടിയാണ്. ബിജെപിയുടെ പ്രകടന പത്രികയിൽ മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടിയുണ്ട്. കേരളത്തിലെ ആയുഷ്മാൻ ഭാരത് പദ്ധതിയിലൂടെ 73 ലക്ഷത്തിലധികം ഗുണഭോക്താക്കൾക്ക് സാമ്പത്തിക സഹായം ലഭിച്ചിട്ടുണ്ട്. ഇപ്പോൾ ബിജെപി വാഗ്ദാനം ചെയ്തിരിക്കുന്നു, ഇനി മുതൽ 70 വയസ്സു കഴിഞ്ഞ എല്ലാ മുതിർന്ന പൗരന്മാർക്കും ആയുഷ്മാൻ ഭാരതിലൂടെ സൗജന്യ ചികിത്സ ലഭിക്കുമെന്ന്. ഇതാണ് മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി. മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി എന്ന് പറഞ്ഞാൽ പാവങ്ങൾക്ക് പ്രധാനമന്ത്രി ആവാസ് യോജന പ്രകാരം 3 കോടി വീടുകൾ നിർമ്മിക്കും. ഇതിൽ കേരളത്തിലെ പാവപ്പെട്ട ആയിരങ്ങൾക്ക് പുതിയ വീടുകൾ ലഭിക്കും. മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി എന്ന് പറഞ്ഞാൽ കേരളത്തിലെ ജന ഔഷധി കേന്ദ്രങ്ങളിൽ നിന്നും ജനങ്ങൾക്ക് 80% കിഴിവിൽ മരുന്ന് ലഭിക്കുമെന്നതാണ്. മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി എന്ന് പറഞ്ഞാൽ ആയിരക്കണക്കിന് യുവാക്കൾക്ക് ഇനി മുതൽ 10 ലക്ഷത്തിനു പകരം 20 ലക്ഷം രൂപ മുദ്രാ പദ്ധതിയിലൂടെ സാമ്പത്തിക സഹായം ലഭിക്കുമെന്നതാണ്. साथियों, बीजेपी ने अगले 5 इयर्स के लिए चुनाव आयोग की टीम ने राहुल गांधी के हेलीकॉप्टर की जांच की। नीलगिरी गुडलूर में प्रचार के लिए पहुंचे थे राहुल गांधी। रोहिणी आचार्य का बीजेपी के मैनिफेस्टो को लेकर बीजेपी पर हमला, कहा लालू जी के नाम से थर-थर कांप रही है बीजेपी। जिस दिन लालू जी प्रचार के लिए निकलेंगे सब पता चल जाएगा।
अभी तो एक दिन में तो पूरा जितना भी मतलब कि इनका ये है हेलीकॉप्टर देखिएगा ना, नाचेगा पूरा बिहार में। अभी लोग सब डरे हुए हैं क्योंकि इनके पास जवाब नहीं है बेरोजगारी पे, महंगाई पे बोलने के लिए, तो इसलिए बस खाली लालू परिवार को घेरे हुए हैं। रिपब्लिक भारत से बोले मुकेश सहनी का, बीजेपी ने हिम्मत तोड़ी हमारी पार्टी, इसलिए बीजेपी से हमने नहीं किया समझौता। तो तोड़ लिया, खरीद लिया और हमको सरकार से बाहर कर दिया, जो सरकार हमने बनाया था। जो आरक्षण जब तक नहीं देंगे तब तक भाजपा से गठबंधन नहीं करेंगे, ये क्योंकि आरक्षण देना काम जो है केंद्र सरकार को ही है। मछली खाने वाले विवाद पर मुकेश सहनी का बयान, कहा हमारे खान पान पर ना करे सवाल, हम मछली खाएं या संतरा। देश के ठेकेदार मत बनिए कि कौन क्या खाएंगे पिएंगे, और आपसे नहीं सीखना है हमको कि सनातन धर्म में कैसे रहना, हम किस समय में क्या खाएं पिए नहीं खाएं पिए, ये देश को आप ये सब चीज के लिए छोड़ दीजिए। जेडीयू प्रवक्ता नीरज कुमार का लालू यादव हेमंत सोरेन पर हमला, कहा भ्रष्टाचार जैसे आरोप लगने के बाद इस्तीफा दिया, अरविंद केजरीवाल को भी सलाह भेजिए कि इस्तीफा दे दें। लालू प्रसाद और हेमंत सोरेन जी भ्रष्टाचार जैसे संगीन और घिनौने आरोप लगने के बाद हमने इस्तीफा दिया था, तो अरविंद केजरीवाल जी को भी सलाह भिजवाइए ना, आप भेजवा करके कहिए कि आप इस्तीफा दीजिए। आजमगढ़ से बीजेपी के उम्मीदवार निरहुआ यादव का बयान, कहा बेरोजगारी के लिए बढ़ती जनसंख्या जिम्मेदार। ിരിക്കുകയാണ്. കുറച്ചാഴ്ചകൾക്ക് മുമ്പാണ് നിങ്ങൾ ആവേശത്തോടെ മണപ്പുള്ളിക്കാവിലെ വേല നടത്തിയത്. ജനാധിപത്യത്തിന്റെ ഈ മഹത്തായ ഉത്സവത്തിന്റെ ഇടയിൽ തൃശൂർ പൂരവും ആഘോഷിക്കപ്പെടാൻ പോവുകയാണ്. കുറച്ച് ദിവസങ്ങൾക്ക് ശേഷം രാമനവമിയും നാം ആഘോഷിക്കും. ഇവിടെ അടുത്തുള്ള തൃപ്രയാർ ക്ഷേത്രം ദക്ഷിണ ഭാരതത്തിലെ അയോധ്യ ആയിട്ടാണ് വിശേഷിപ്പിക്കപ്പെടുന്നത്. वड़कुम नाथन, त्रिपायर रामास्वामी मंदिर और गुरुवायूर मंदिर की इस पावन भूमि को मैं प्रणाम करता हूं। कुछ ही समय पहले मुझे त्रिपायर रामस्वामी मंदिर और गुरुवायूर मंदिर में दर्शन के लिए आने का सौभाग्य मिला था, और आज मैं एक ऐसे अवसर पर आलतूर आया हूं जब चैत्र नवरात्रि का पावन पर्व चल रहा है। इस समय केरला में नए वर्ष का विशु का उत्सव मनाया जा रहा है। कुछ सप्ताह पहले ही आप सभी ने यहां धूमधाम से मणापुल्लिकावु वेला भी मनाया। लोकतंत्र के इस महापर्व के बीच त्रिशूर पुरम पर्व भी मनाया जाएगा। कुछ ही दिनों में रामनवमी का पर्व भी आने वाला है। यहां पड़ोस के त्रिशूर में स्थित त्रिपायर मंदिर को तो दक्षिण की अयोध्या कहा जाता है। इतने सारे संयोग बता रहे हैं कि ये समय कुछ खास है। ये पॉजिटिव वातावरण विकसित भारत के संकल्प को नई ऊर्जा दे रहा है। വടക്കുംനാഥന്റെയും തൃപ്രയാർ ശ്രീരാമസ്വാമി ക്ഷേത്രത്തിന്റെയും
ഗുരുവായൂർ ക്ഷേത്രത്തിന്റെയും ഈ പാവനമായ ഭൂമിയെ ഞാൻ നമിക്കുന്നു. കുറച്ചു നാളുകൾക്ക് മുമ്പ് എനിക്ക് തൃപ്രയാർ ശ്രീരാമ संकल्प पत्र देश के विकास का संकल्प पत्र है. बीजेपी के संकल्प पत्र में मोदीयुडे